श्री सद्गुरू बाळूमामांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त 6 ते 13 ऑगस्ट अखेर अखंड हरिनाम महासप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये दररोज पहाटे समाधी पूजन, काकड आरती, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि श्री बाळूमामा विजय ग्रंथ पारायण, रामकृष्ण हरिजप गाथा भजन आणि हरिपाठ असे कार्यक्रम होणार आहेत। आज सकाळी अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते वीणा पूजन, तर सायंकाळी पूर्णानंद काजळे महाराज यांचं प्रवचन तसेच प्राध्यापक श्याम नेरकर परळी वैजनाथ यांचं कीर्तन होणार आहे। सप्ताहात होणारी प्रवचने आणि कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। तसेच या कालावधी शास्त्री उमेश दशरथे, अशोकराव कोलवकर, अनिल पाटील, नारायण एकल, संदीपान हसेगावकर, भानुदास कोल्हापुरे, जयेश भाग्यवते यांचं प्रवचन होणार आहे। तसेच रामकुंभार निर्मित संत संग देई सदा समधूर भक्तिगीताचा कार्यक्रम होणार आहे। बाबूराव पाटील, श्रावण अहिरे, 6 ते 7 बगा कार्यभारांचा सत्कार या कालावधीत होणार आहे। तर 13 ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन, दिंडी सोहळा, महाप्रसादानंतर अखंड हरिनामाची सांगता होणार आहे, अशी माहिती श्री सद्गुरू बाळूमामा देवालय कार्याध्यक्ष लक्ष्मण होळगे, अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी दिली। सुरू असलेला हा हरिनाम सप्ताह दिवसेंदिवस मोठे स्वरूप प्राप्त करत आहे व आध्यात्मिकमध्ये एक क्रांती घडवत आहे। या निमित्तानं सकाळी 7 ते 11 वाचन, संध्याकाळी 6 वाजता प्रवचन व रात्री कीर्तन तसेच दोन्ही वेळा महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम मंदिर समितीमार्फत आयोजित केलेला आहे। सर्व प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आलेली आहे। तर या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा। सद्गुरू श्री बाळूमामा देवालय आदमापूर बाळूमामांचा 59वा पुण्यतिथी उत्सव सोहळा आरंभ होत आहे। तरी सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी याचा लाभ घ्यावा। तसेच महाप्रसादचं पण आयोजन केलेलं आहे, त्याचा पण त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा। बाळूमान सांगितलंय, पावत्याला देव जाऊन डोंगरात बसतील आणि बाया धनगर कुठे हुडकत येतील, त्या बायाचा झेंडा साऱ्या जगात लागेल। यावेळी सरपंच विजयराव गुरव, रावसाहेब कोनकेरी, रामप्पा मरेगुदरी, तमन्ना मासरेडी, शिवाजी मोरे, भिकाजी शिनगारे, आप्पासाहेब पुजारी, पुंडलिक होसमनी, बसवराज देसाई यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया।